महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा दिला। काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला। जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील। आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे। मुदत जी 31 पर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, अखेरपर्यंत करण्यात आली आहे आणि या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे। योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आणि ज्या पात्र महिलांना आम्ही लाभ दिलेला आहे त्यांना आता महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत। लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा दिला। काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला। जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील। आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे। मुदत जी 31 पर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, अखेरपर्यंत करण्यात आली आहे आणि या कालावधीमध्ये ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे। योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आणि ज्या पात्र महिलांना आम्ही लाभ दिलेला आहे त्यांना आता महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत। लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू असून अनेक महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जुलैचा हप्ता कधी मिळणार? जुलैचा हप्ता मिळाला का? आणि तो 1500 मिळणार आहे की 2100? लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेमध्ये आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यामध्ये नियमित हप्ते जमा करण्यात आलेले आहेत। नव्याने आलेल्या अर्जाची छाननी, KYC आणि पात्रतेची पडताळणी सुरू असून पात्र महिलांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे। सरकारचे उद्दिष्ट जास्तीत जास्त पात्र महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे आहे। या दरम्यान सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांशी अशी चर्चा सुरू आहे की जुलै महिन्याचा हप्ता आषाढी एकादशीच्या निमित्ताने वितरित केला जाऊ शकतो। तसेच 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याच्या पोस्टसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 2100 रुपयांचा हप्ता तातडीने लागू झाल्याची अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे की हप्ता 2100 रुपये करण्याबाबतचा निर्णय सरकारने योग्य वेळी जाहीर करेल। म्हणून कोणतीही व्हायरल पोस्ट किंवा अप्रमाणित मेसेजेसवर विश्वास ठेवू नये। शासनाकडून आलेल्या अधिकृत GRवरच विश्वास ठेवावा। मंत्री किंवा संबंधित विभागाकडून घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित मानावी। तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेमध्ये तुम्ही KYC करणे अत्यंत गरजेचे आहे।
तुम्ही जर ई केवायसी केली नाही तर तुमचा येणारा हप्ता हा अडकू शकतो. जर तुम्ही ई केवायसी केले तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. बँक खाते आधारशी जोडले आहे का आणि तुमची पात्रता कायम आहे का हे एकदा नक्की चेक करा. त्यामुळे हप्ता जमा होण्यास अडचण येणार नाही. सरकारकडून जुलैच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख किंवा नवीन घोषणा होतात त्याची सर्वात माहिती अगोदर त्यामध्ये आपल्या होऊन चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल. तसेच ज्या महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये प्रलंबित आहेत त्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेमध्ये सादर करावीत. कारण पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पुढील हप्त्याचा लाभ हा मिळू शकणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये जुलैच्या महिन्याचा हप्ता हा मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिकृत अपडेट येताच सर्वात अगोदर तुम्हाला कळवण्यात येईल. म्हणून त्यामध्ये अशाच होऊन महत्त्वाच्या सरकारी योजना, लाडकी बहीण, PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा आणि शेतकरी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा दिला. काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे. मुदत जी 31 पर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, अखेरपर्यंत करण्यात आली आहे. आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे. योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आणि ज्या पात्र महिलांना आम्ही लाभ दिलेला आहे त्यांना आता महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत. लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख निश्चित झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा दिला. काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे. मुदत जी 31 पर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, अखेरपर्यंत करण्यात आली आहे. आणि या कालावधीमध्ये